नमस्कार. या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करतो. आतापर्यंत आपण डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट्ससाठी खूप सारे कॉलेजचे रिव्ह्यूज केले, जसं COP झाले, PICT झालं, VIT झालं. तर आज त्याच्यापैकी एक टॉप कॉलेजेस म्हणजे DY पाटील आकुर्डी कॉलेज घेतलं आहे. ओके, तर या कॉलेजबद्दल आपण प्लेसमेंट, कट ऑफ, डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट्ससाठी आणि या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आणि इथला कॅम्पस, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर सर्वात पहिले या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या कॉलेजमध्ये किती सीट्स आहे आणि त्याचा किती कट ऑफ लागतो. तर बघा, डायरेक्ट सेकंड इयर या कॉलेजचं पूर्ण नाव डॉक्टर DY पाटील प्रतिष्ठानचे डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डीचं एक कॉलेज आहे. ओके, सर्वात पहिलं बघणार आहोत आपण सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी किती इंटेक आहे. तर डायरेक्ट सेकंड इयरसाठी या कॉलेजमध्ये सीट्स अवेलेबल आहे 23 सीट्स आहेत. त्याच्यापैकी 17 सीट्स या महाराष्ट्र स्टेटसाठी आहे आणि 6 सीट्स आहे EWS साठी आहे. ओके, त्यानंतर बघा, EWS साठी लागतो कट ऑफ 83.98, 83.89%. ओके, त्याच्यानंतर बघा ST साठी लागतो 75, तर SC साठी लागतो 87. ओके, हा झाला सिव्हिल इंजिनिअरिंगचा. त्याच्यानंतर येतं रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. याच्यामध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत? 14 सीट्स अवेलेबल आहेत. ओके, डायरेक्ट सेकंड इयरसाठी आणि महाराष्ट्रासाठी 12 सीट्स असतात आणि EWS साठी 2 सीट्स अवेलेबल आहेत. ओके, तर याचा कट ऑफ किती आहे? तर 86.69 वरती कट ऑफ लागला होता. त्याच्यानंतर SC साठी लागला होता 84.81. ओके, त्याच्यानंतर ACB साठी लागला होता 89.83. ओके, तर OB साठी लागला होता 90.00. ओके, ते झालं रोबोटिक्स अँड ऑटोमेशनसाठी. त्याच्यानंतर इथे कम्प्युटर इंजिनिअरिंग या ब्रँचसाठी होता 23 सीट्स अवेलेबल होत्या. त्याच्यापैकी 21 सीट्स या महाराष्ट्र स्टेटसाठी होत्या आणि 2 सीट या EWS साठी अवेलेबल होत्या. ओके, तर EWS ला कट ऑफ किती लागला होता? 92.34% वरती EWS ची सीट्स क्लोज झाली होती. त्यानंतर OBC साठी 74.97 वरती EWS सीट लागली होती. तर ST साठी 78.40 वरती ST ची सीट लागली होती. त्यानंतर SC सीट लागली होती 90.41 वरती. ओके, हे झाला त्या ब्रँचसाठी. तर पुढली ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. या ब्रँचच्या आधी आपण बघणार आहोत या कॉलेजला कॅम्पस कसा आहे. तर कॅम्पस एक लोकेशनचं बघितलं तर आकुर्डीमध्ये आहे, मेन एरियामध्ये कॅम्पस आहे. कॅम्पसचं एरिया खूप मोठा आहे आणि कॅम्पसचं इन्व्हायरमेंट, तिथली फॅसिलिटी एक नंबर आहे. पुण्यामधील फेमस कॅम्पसपैकी आकुर्डीचा कॅम्पस एक आहे. ओके, तर कॅम्पसबद्दल काही डाऊट घेण्याचा चान्सेस नाही. आकुर्डीचा कॅम्पस पुण्यामध्ये खूप छान कॉलेज म्हणून आकुर्डीचा कॅम्पस म्हणून ओळखलं जातं. तिथले इव्हेंटसुद्धा टॉप मोस्ट होतात. ओके, आणि खूप ट्रेंडिंग जातात. ओके, त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रँचमध्ये टोटल 23 सीट्स आहेत. त्याच्यापैकी महाराष्ट्र स्टेटसाठी 21 आणि EWS साठी 2 आहेत. तर EWS चा कट ऑफ होता 91.83. ओके, तर ST चा होता 75.83. तर SC साठी होता 88.69. OBC साठी होता 81.94. तुम्ही म्हणत असताना ST आणि ST च्या कॅटेगरीसाठी इतका कट ऑफ का जातो? कारण की प्रत्येक कॉलेजमध्ये सीट्स मिनिमम असतात. त्याच्यामुळे फर्स्ट इयरचा कट ऑफ तरी कमी जातो, पण डायरेक्ट सेकंड इयरचे जे विद्यार्थी येतात कास्टमधून त्यांच्यासाठी कट ऑफ थोडा हाय जातो, कारण की सीट्स कमी असतात, त्यामुळे कट ऑफ थोडा हाय जातो. ओके, झालं IT साठी. त्याच्यानंतर इथे इन्फॉर्मेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या ब्रँचचा EWS साठी कट ऑफ लागतो. तर EWS साठी 5 सीट्स आहेत आणि महाराष्ट्र स्टेटसाठी 22, तर पूर्ण 27 सीट्स या कॉलेजला आहेत. त्याचं बघा, EWS चा कट ऑफ लागला होता 87.22. तर SC साठी लागला होता 86.80 होते. तर NT3 साठी बघा, NT साठी लागला होता 87.53. ओके, त्याच्यानंतर ते इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग या ब्रँचसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत? 12 सीट्स अवेलेबल आहे. त्याच्यापैकी 11 महाराष्ट्र स्टेट आणि 1 होती EWS साठी. या कॉलेजचा कट ऑफ होता EWS साठी 81, तर SC साठी होता 63.20% आहे. ओके, OBC साठी होता 86.17. हे झाला या कॉलेजचा. मेकॅनिकलसाठी पण 81 होता आणि मेकॅनिकलसाठी EWS चा 81, SC साठी होता 85. ओके, तर याची PDF लागत असेल. त्याच्यानंतर पुढली ब्रँच आर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा सायन्स. तर या ब्रँचसाठी होता 2 सीट होत्या EWS साठी. त्याचा कट ऑफ होता 91.4 वर. बघू शकता पूर्ण 24 सीट्स अवेलेबल आहे. 22 महाराष्ट्र स्टेटसाठी होता. त्याचा SC साठी कट ऑफ होता 72.53. ओके, त्यानंतर बघू शकता हे झाला पूर्ण ब्रँचेस. तर ब्रँचेसचा कट ऑफ बघितला, किती इंटेक आहे या कॉलेजमध्ये ते पण बघितलं. त्याच्यानंतर इथं मेन फंडा म्हणजे फीस. त्याच्यानंतर मेन फंडा येत असतो तुम्ही ज्यासाठी कॉलेजला ॲडमिशन घेताय ते म्हणजे प्लेसमेंट. तर प्लेसमेंट जर बघायचं झालं तर कॉलेजच्या वेबसाईटवरती आपण आल्याच्या नंतर त्यांचं डायरेक्ट प्लेसमेंट स्टॅटिस्टिकवरती आपण जर क्लिक केलं तर त्या कॉलेजचा ॲक्च्युअल प्लेसमेंट दिसणार आहे. तुम्ही बघू शकता प्लेसमेंट रिपोर्ट 2023 पास आउट बॅच 2023-24ची आणि 25ची बॅचचा त्यांचा पूर्ण PDF दिलेला आहे की कोणकोणते विद्यार्थी प्लेस झाले.
ओके. तर प्लेसमेंट रेट बघू शकता 2025 मध्ये 73% स्टुडंट इथले प्लेस झाले होते. ओके. तर नंबर्स ऑफ कंपनीज व्हिजिटेड अँड कंपनी, आता त्या कॉलेजमध्ये किती कंपन्या व्हिजिट आल्या, तर 2025 मध्ये 328 कंपन्या कॉलेजमध्ये व्हिजिट केल्या होत्या. तर 2024 मध्ये 335 इतक्या कंपन्या व्हिजिट केल्या होत्या. तर इथले मिडियम सॅलरी म्हणजे ॲव्हरेज सॅलरी किती आहे स्टुडंट प्लेस होणार आहे, तर मॅक्झिमम पॅकेज इथं गेलं होतं 52 म्हणजे 52 LPA. तर हायेस्ट ॲव्हरेज पॅकेज इथं आहे 6 लाख 2025च्या नुसार. तर 2024 मध्ये 5.4 गेलं होतं. ओके. आणि त्या टॉप रिक्रुटर्स बघू शकता, विप्रो, टेक महिंद्रा सारख्या कंपन्या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात. त्या कंपन्याचा सर्व तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन सर्व चेक करू शकता. तर फी स्ट्रक्चर बघायचं झालं तर बीटेक 2026-27 त्यांनी बीटेकसाठी फी स्ट्रक्चर लॉन्च केलं आहे. तर ओपनसाठी 1,26,000 हे बघा ट्युशन फी आणि पूर्ण फी 1,49,690 रुपये फीज आहे. हे बीटेक म्हणजे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी अपडेटेड सून म्हणजे अजून त्यांनी फी स्ट्रक्चर डिक्लेअर केलेलं नाही, लवकरच त्या साईटवरती फी स्ट्रक्चर डिक्लेअर करते. तुम्ही सर्वांनी कॉलेजच्या वेबसाईटवरती सर्च करत राहायचं, तर तुम्हाला अपडेट येईल तेव्हा तुम्हाला कळूनच जाईल. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. अजून कोणती इन्फॉर्मेशन लागत असेल खाली कमेंट बॉक्सवर कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. धन्यवाद.